एटापल्ली तालुक्यातील रस्त्यांची अतिशय बिकट अवस्थेविरोधात तालुका पत्रकार संघटना एटापल्ली यांच्या वतीने सुरू असलेल्या उपोषणाची आज सांगता करण्यात आली आहे। प्रशासनाकडून लेखी आश्वासन मिळाल्यानंतर संघटनेने उपोषण मागे घेतले। उपविभागीय अधिकारी अमर राऊत, कार्यकारी अभियंता रोहित रव्वा, उपविभागीय अभियंता एस चेळकर तसेच SDPO यांनी आज संघटनेचे अध्यक्ष रवींद्र राम गोंडावार व पदाधिकाऱ्यांना लेखी आश्वासन दिले। एटापल्ली तालुक्यातील रस्त्यांची लवकर दुरुस्ती व कामे हाती घेण्याबाबत सकारात्मक भूमिका घेतली असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे। तालुक्यातील रस्त्यांची अवस्था अत्यंत खराब झाल्याने सामान्य जनता त्रस्त झाली आहे। वारंवार पाठपुरावा करूनही लोकप्रतिनिधींकडून अपेक्षित लक्ष मिळत नसल्याचं पत्रकार संघटनेला लेखणी सोडून लोकशाही मार्गाने आंदोलन करावे लागले अशी भावना व्यक्त केली जाते। ही परिस्थिती जर अहेरी विधानसभा क्षेत्र असेल तर नागरिकांनी कोणावर विश्वास ठेवायचा असा सवालही उपस्थित केला जातोय। एटापल्ली तालुक्यातील पत्रकार संघटनेने या ठिकाणी रस्त्याकरिता जो आंदोलन केलेला होता त्याबद्दल आपण या ठिकाणचे तालुका अध्यक्ष जे आहे रवी राम गोंडावार यांच्याशी आपण बातचीत करू। तर या ठिकाणी सांगा की कोणकोणते रस्ते आहेत आणि कोणते कोणते गड्डे आहेत, काय प्रॉब्लेम आहे आपला? तसं म्हटलं तर एटापल्ली तालुका ग्रीन हाऊस म्हणून ओळखल्या जातो। मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली आहे आणि सुरजागडमधून जे काही उत्पन्न चालला पूर्ण राज्यामध्ये, पण एटापल्ली तालुक्याची वाईट अवस्था आहे। त्यातल्या त्यात म्हणले बरेच तालुक्यातील बरेच रस्त्याची वाईट आहेत, पण यापैकी आम्ही जो प्रमुख रस्ते आहे जसं जिल्ह्याला जोडणारा एकमेव रस्ता आहे का अंतर कमी करतो, एटापल्ली गडचिरोली, देवदा मार्गे गडचिरोली, बारशेवाडा वगैरे। नंतर आहे आपला मुख्य रस्ता आहे एटापल्ली जारावंडी, त्यानंतर आहे हेड्डी गट्टा। हे 3 रस्त्याचे प्रमुख मागणीसाठी आम्ही 9 तारखेपासून एटापल्लीचे सर्व पत्रकार साखळी उपोषणावर बसलो। त्यापूर्वी आम्ही प्रशासनाला 2 महिन्यापूर्वी आम्ही निवेदन दिले होतं। निवेदनाचं काही उत्तर नाही आल्यामुळे आम्ही बसण्याच्या पूर्वी 8 दिवस आधी सुद्धा निवेदन दिले होते का आम्ही असं, त्याचाही काही रिप्लाय नाही आल्यामुळे शेवटी आम्हाला हा मार्ग अवलंबून राहावे लागले। म्हणजे आज काय आश्वासन मिळाले आणि काय काय आश्वासन दिले अधिकाऱ्यांनी, कोण अधिकारी आले? आता उपोषण दरम्यान आम्हाला जे 9 ते 11 दिवस आणि कालपासून आम्ही आमरण उपोषण केलं, यामध्ये सर्वच राजकीय पक्षाचा पाठिंबा मिळाला। एटापल्ली बंद होती, तसेच विविध पक्षाच्या सत्ताधारी असो कोणी सर्वांनी लिखित पाठिंबा दिले। आज माननीय SDM साहेब अमर राऊत, तसेच SDM चैतन्य कदम, तसेच PWDचे कार्यकारी अभियंता रवा साहेब सर तिघांनी मिळून आम्हाला लिखित निवेदन दिले, आश्वासन दिले। त्यामध्ये असं म्हटलं आहे या 2 दिवसामध्ये एटापल्ली देवदापर्यंत काम चालू होऊन जो खड्डीकरण आहे, डागडुकीकरण तात्काळ केल्या जाईल आणि येत्या 15 तारखेला गडचिरोलीच्या मीटिंगमध्ये हा मुद्दा उपस्थित करून सर्व रस्त्याचे कामं मार्गी लावण्याचे लिखित आश्वासन दिल्यामुळे आम्ही हा आंदोलन मागे घेऊ। जर त्यांनी आश्वासनाची पूर्तता पूर्ण केली नाही तर आपण काय मार्ग होणार? नाही, तसं तर आमचं पत्रकारांचं लेखणीतून जनतेला हे करायला पाहिजे। पण जे एवढ्या वर्षापासून कुणीही राजकीय पक्षाने आंदोलन न केल्यामुळे शेवटी आम्ही आज ही भूमिका घेतली। आणि जर अजून आम्ही एका महिन्यात रिझल्ट नाही मिळाला 15 दिवसात, तर आम्ही जो आहे नियमानुसार पुढील आंदोलनाची दिशा ठरवू, म्हणजे तीव्र आंदोलन आपण करणार। हो। यस मराठीसाठी जावेद अली, गडचिरोली। एस मराठी न्यूजसाठी महेश अलोणे, एटापल्ली।